आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। शहरात गेली 2 दिवस धुवाधार पाऊस बॅटिंग करत आहे। त्यामुळे शहरातील सर्वच कॉम्प्लेक्स पाण्याखाली गेल्याने अनेक दुकानात पाणी शिरलंय। सांडपाण्याचं व्यवस्थापन करण्यात आलं नाही, त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावे लागतंय। शहरातील बजाज कॉम्प्लेक्स, अष्टभुजा कॉम्प्लेक्स, गायत्री प्लाझा, घाटे कॉम्प्लेक्स अशी 4ही ठिकाणी तळमजल्यात पाणी साचलंय। लाखो रुपये खर्चून व्यावसायिक गाळे खरेदी करतात, मात्र त्यांना विकासक सोयी सुविधा पुरवत नाहीत। पालिका प्रशासन देखील अशा विकासकांना पाठीशी घालत असल्याने व्यावसायिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पालिकेने याबाबत विकासकांना धारेवर धरलं पाहिजे, पण राजकीय पाठबळ असलेले विकासक व्यावसायिकांना नागवत असताना पालिकेची मात्र बघ्याची भूमिका आहे। चाळीसगाव तालुक्यात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। या बॅटिंगमुळे पावसाने सरासरी ओलांडली आहे, तर अतिवृष्टीची नोंद देखील चाळीसगाव तालुक्यात झाली आहे। चाळीसगाव शहरामध्ये अनेक कॉम्प्लेक्स आहेत, त्यात बजाज कॉम्प्लेक्स आहे, गायत्री कॉम्प्लेक्स आहे, अष्टभुजा कॉम्प्लेक्स आहे आणि नवीन तयार झालेला एक कॉम्प्लेक्स आहे। या 4ही कॉम्प्लेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाहत आहात अशा स्वरूपाचं पाणी दिसत आहे। या कॉम्प्लेक्स मंजुरी करण्यासाठी टाउन प्लॅनिंग कडे पाठवली जाते, नगर रचना विभागाकडून मंजुरी मिळते, नगरपालिकेकडून मंजुरी मिळते। संबंधित विभागाच्या इंजिनियरांनी हे सांडपाणी, हे ड्रेनेज काढण्यासाठी काय व्यवस्था केली आहे याचा विचार मात्र केला जात नाही। तसं पाहता मंजुरी देताना ड्रेनेजची व्यवस्था काय केली आहे याची खबरदारी पालिकेने घेणं गरजेचे आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। पालिकेचे इंजिनियर आणि व्यावसायिक यांची हात मिळवणी झाल्याने हा सर्व प्रकार घडतो आहे आणि व्यावसायिक नागवला जातोय। लाखो रुपये देऊन व्यावसायिक गाळे खरेदी करतात आणि असे पैसे पाण्यात घालतात, याचा जाब कोणी विचारायला तयार नाही आणि व्यावसायिक देखील पैसे अडकल्यामुळे गप्पगार आहे। कुणीही या विरोधात आवाक्ष काढण्यास तयार नाही। तेरी भी चूप मेरी भी चूप, नुकसान झालं तरी सहन करण्याची सहनशीलता चाळीसगाव तालुक्यातील व्यावसायिकांमध्ये असल्याने हा प्रकार होत आहे। महादूत साठी मोतीलाल अहिरे, चाळीसगाव।